नाशिकमध्ये दर्गा परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात। दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं कारवाईला सुरुवात करण्यात आली। पालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। काठी गल्ली परिसरात कडक बंदोबस्त बघायला मिळतोय। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, सौरभ, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये अनधिकृत दर्गा जो होता त्या दर्ग्याचं उर्वरित तोडकाम जे आहे ते या ठिकाणी आज पहाटेपासून सुरू झालेलं आहे। काही दिवसांपूर्वी या अनधिकृत दर्ग्याचा एक भाग जो आहे तो महापालिकेच्या वतीनं काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर या ठिकाणी धर्मगुरू जे आहेत त्यांनी मध्यस्थी करून आम्हाला काही अवधी हवा आहे, आम्हाला जर काही अवधी मिळाला तर आम्ही स्वतःहून हे बांधकाम काढू, अशा पद्धतीची त्यांनी विनवणी केली होती। या संदर्भामध्ये हा वेळ देखील देण्यात आला होता आणि ही वेळ जी आहे ती काल 15 तारखेला संपल्यानंतर आज पहाटेपासूनच या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेकडून ही तोडक कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। अर्थात असं जरी असलं तरी काल रात्रीच्या सुमारास एका जमावानं पोलिसांवर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 3 ते 4 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत, तर एक वरिष्ठ अधिकारी देखील जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। या जमावानं काही सरकारी वाहनांवर तसंच पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामुळे आज सकाळपासूनच ही जी तोडक कारवाई महापालिकेनं पोलिसांच्या बंदोबस्तात सुरू केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे त्यापासून जवळपास 100 मीटरवर बॅरिकेडिंग्स करण्यात आलेले आहेत। आतमध्ये कोणालाही जायची परवानगी देण्यात येत नाहीये आणि त्यामुळे आज संपूर्णपणे ही जी अनधिकृत दर्गा आहे ती पूर्णपणे काढण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की रात्रीपासूनच खरं तर अशा पद्धतीचा संपूर्ण बंदोबस्त असताना देखील जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्यामुळे अतिरिक्त कुमक जी आहे पोलिसांची ती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। आज दुपारपर्यंत साधारणपणे ही संपूर्ण तोडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाईल आणि कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांकडनं अतिरिक्त कुमक देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। त्यासोबतच सीआरपीएफ असेल, एसआरपीएफ असेल यांच्या तुकड्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। मागच्या वेळेला ज्या वेळेला या दर्ग्याचं बांधकाम तोडायचं होतं त्यावेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित झाला होता। दोन्ही बाजूचे, दोन्ही धर्मांचे जमाव जे आहेत ते आमने सामने आले होते आणि त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। आज अशा कुठल्याही प्रकारची परिस्थिती होऊ नये याचा पुरेपूर बंदोबस्त पोलिसांच्या वतीनं केला जातोय आणि त्यामुळे पुढचे काही वेळ या ठिकाणी ही जी अनधिकृत दर्गा आहे ती काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून केलं जाणार आहे। सौरभ, ठीक आहे चंदन, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर पालिकेकडून कारवाईला सुरुवात। काठी गल्ली परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दर्गा ट्रस्टला आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत दिली होती, ती मुदत संपली आहे।